सगळ्यांचं स्वागत आहे अक्षता ब्लॉग्समध्ये। आणि आज ना मी याच्या स्कूलमध्ये आले, पॅरेंट्स मीटिंग होती आणि आत्ताच जाऊन आले। आता टायमिंग होता 10 ते 11, तर ते लवकरच आत्ताच बाहेर आले। आता 11:30 झालेत, पॅरेंट्स मीटिंग होती, गर्दी होती त्यामुळे। आणि 9 क्लासचं होतं, मी तुम्हाला घरी गेल्यावर सगळं सांगतेच। तर आता मी याच्या स्कूलमध्येच आहे, आता मी घरी निघालो आहे। तर चला घरी गेल्यावर भेटते तुम्हाला। आम्ही घरी जायला निघालो आहे, आता रिक्षामध्येच बसलो आहे। आम्ही 10:30ला घरातून निघालेलो आणि 11 वाजेपर्यंत टाईम होता, पण 11:30 झाले। पॅरेंट्स असल्यामुळे टाईम हा होतो आणि आज पॅरेंट्स मीटिंग होती परत, तर तुम्हाला घरी गेल्यावर सांगते। आता इथून आम्ही मंचुरियन घेतलेत, आता आम्ही मंचुरियन खातोय। बघा बघा ट्रेन चालली आहे। आणि सकाळी तुम्ही बघितलंच, मी याच्या स्कूलमध्ये गेलेली। आज पॅरेंट्स मीटिंग होती आणि आज कंपल्सरी पॅरेंट्स मीटिंग होती, तर ती कशासाठी होती ते सांगतेच। आणि ते स्कूलमधून आलं आणि स्कूलमध्ये मला काही जास्त शूट करता नाही आलं तर त्यामुळे मी काही जास्त शूट नाही केलं। तुम्हाला मी सांगते की आज मी का गेलेली, आज कंपल्सरी पॅरेंट्स मीटिंग का होती। तर अशासाठी पॅरेंट्स मीटिंग होती की आता यश आहे 9th स्टँडर्डमध्ये आणि नेक्स्ट इयरला तो जाणार आहे 10th स्टँडर्डला। तर त्यासाठीच मुलांकडून आपण पॅरेंट्स लोकांनी कसा अभ्यास करून घेतला पाहिजे, आपण कितपत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तर त्यासाठीच आज पॅरेंट्स मीटिंग होती। आणि यश ज्या स्कूलमध्ये जातो तिथलं ना 97, 98 असे पर्सेंटेज हायस्ट, म्हणजे असे पर्सेंटेज असतात। का असतात तर मग टीचर लोक असतात ते आपल्या मुलांच्या पॅरेंट्सकडून तेवढी मेहनतही करून घेतात आणि टीचर्स लोकसुद्धा मेहनत करतात त्यामुळेच। तर त्यासाठीच आज अशी कंपल्सरी पॅरेंट्स मीटिंग होती। आणि टीचर लोक हे ना आता टेस्ट होऊन गेली, त्यानंतर फायनल एक्झाम होणार आहे, त्यानंतर 15 दिवसांनी लगेच याचे 10चे क्लासेस चालू होतील। त्यामुळे मग त्यांनी त्या अगोदरच एक अशी पॅरेंट्स मीटिंग घेतात आणि मग ते सगळं सांगतात, मुलांनाही समजवतात, पॅरेंट्सला समजवतात, आपण त्याच्याकडे कितपर्यंत कसं लक्ष दिलं पाहिजे। तर हे सगळं आज पॅरेंट्स मीटिंगमध्ये सांगितलं होतं। गाईज गुड मॉर्निंग, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अक्षदा ब्लॉग्समध्ये। सो आज स्टार्टिंग माझ्याकडून होणार आहे ब्लॉगची। सकाळी मॉर्निंगला उठले, घरातलं काम वगैरे केलं, पण घरच्यांसाठी आज सगळ्यांना मी पोहे असं बनवलं होतं, पोहे प्लस असा गरम अद्रकचा चाय केला। सो आज घरी ते लोक आरामात, सगळ्या लोकांचे मस्त आराम चालला आहे। सो बघू या लोकांचं काय चालू आहे। सो इथे बघा ध्रुव बाहेर कसा खेळत आहे, म्हणजे साईला त्रास देत आहे। सो इथे बघा मम्मीचं काय चालू आहे, त्या लोकांचं सगळं पसारा पडलेला आहे। ताई ते सगळं काम करत आहे आवरत, आणि ते ध्रुव बाहेर खेळत आहे नुसता, बाहेर त्याची ये चालू आहे सारखी। चल ये बघा कसा नाही 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 बोलतो, फक्त त्याला ह्या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून ह्यामध्ये फक्त त्याला यायला पाहिजे। चल तुला खाऊ देते, चल फिरायला जाऊ, चल 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 ना, चल 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 फिरायला चल चल। हे बघा कशी ध्रुवची नाटके चालू आहे। ध्रुवसाठी पाणी ठेवले गरम करण्यासाठी, पोहे होते ना ते कीर्तीने सगळे बनवले। मग आता ध्रुवसाठी पोहे नव्हते म्हणून ना तिने जे पोहे केलेले ना त्याच्यामधलेच मी थोडेसे पोहे घेतलेत काढून साईडला, आणि मग तेच आता मी परत रिटर्न पोहे ध्रुवसाठी करते, जरा मऊसर करते त्याच्यासाठी। तर तुम्हाला मी दाखवते, एवढेशे ना मी पोहे ध्रुवसाठी काढून घेतलेत, हे कीर्तीने केलेलेच आहेत। तर आता हेच मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ना याला जरा मऊसर बनवते। आणि ते टोमॅटो कापून ठेवलाय, टाकून घेतलाय, तर तूप बघा गरम झालं, त्यामध्ये हा टोमॅटो ना कट केलेला तो याच्यामध्ये ॲड करते। त्याला जो याच्यामध्ये तुपामध्ये शिजून देते। आणि टोमॅटो तर चांगला बारीक झालाय शिजून, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलंय। पाण्याला एक उकळ आली की मग मी जे पोहे आहेत ना त्याच्यामध्ये टाकून घेते। ध्रुवसाठी मी आता पोहे बनवून आणलेत। कपडे सुकत घालत आहे तिथे ध्रुव तर मस्ती करतो, त्याला पण मम्मी सोबत त्याच्या कपडे सुकत घालायचे आहेत। बघा कसा मम्मीला कॉपी करतो, तशी त्याची मम्मी कपडे सुकत घालते तसंच तोही करतोय। हे बघा ह्या निसा करतोय, हे बघा तर दिले पुन्हा, तर सेम तिलाच कॉपी करेल बघा। बघा ही त्याची मम्मी, आणि हा बघा कसा करतोय, बघा हे बघा मस्त चालू आहे।
तर टी व्हीला बाबा बॅगशी बघत आहे. कसं झोपून मस्त ग्राय बॉटलची बॉटल घेऊन हातात कार्टून बघत आहे. बघू शकता हे सगळं मी आज आवरलेलं आहे. इथे यशचे कपडे आहेत, इथे माझे बँगल्स प्लस नेलपेंट आहेत. ओके, माझ्याकडे टोटली 15 नेलपेंट्स आहेत कारण मला नेलपेंट्स वगैरे लावायला खूप आवडतात. सो इथं ताईचा कप्पा आहे, इथे माझा कप्पा आहे अँड इथं खाली माझे 1 पीस गाऊन्स वगैरे आहेत. ओके, दॅन इथे सेकंड आहे, इथं फक्त मम्मीचे कलेक्शन आहेत साड्यांचे. ओके, सो इथे मी सगळे आवरून ठेवले. तर पप्पांचे कपडे असं दिसतरीचे आणि खाली आमचे कॅरी बॅग्स वगैरे द्रूचे पॅम्पर्स नॅपकिन्स वगैरे इथे असतात. सो इथे तुम्ही बघू शकताल तर मम्मीच्या ह्या पार्टीवेअर साड्या, लाईक इथं मम्मीची एक पेपर कॉटन साडी मी वेगळीकडे ठेवली आहे. दॅन मम्मीच्या फंक्शन अशा फेवरेट साड्या ती इथं ठेवली आहे. परत डेली वेअरसाठी अशा वेगवेगळ्या मी अशा पद्धतीने साडी सगळ्या लावून ठेवल्या आहेत. हे मम्मीची अशी नॉर्मली डेली वेअरसाठी साडी आहे. हॅलो, हाय एव्हरीवन. तर आता घड्याळात वाजले संध्याकाळचे 6 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि मी आत्ता जस्ट कामावरून घरी आली आहे. आणि मी सगळ्यांसाठी मंचुरियन आणलेले आहेत, गरमागरम मंचुरियन. आणि आता ते सगळे एन्जॉय करत आहेत. आणि खास मी कीर्तीसाठी आणली कारण कीर्तीला मंचुरियन फार आवडतात. कारण आज घरात कीर्तीने खूप काम केलेलं आहे. माझं बऱ्यापैकी काम तिने हलकं केलेलं आहे. आज संडे असून सुद्धा तिला आज नो आराम, नो रेस्ट, काहीच नाही, ओनली काम. तर ही खास कीर्तीसाठी आहे. आणि अजून एक ट्रिक मी कीर्तीला देणार आहे, ते मी नंतर सांगते तुम्हाला. चला, तर आता आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे गरमागरम मंचुरियन. हॅलो ध्रुव. ध्रुव, आता आम्ही खात आहे मंचुरियन, पण ध्रुव काही खाऊन देत नाहीये. हाय. झाली का झोप? काम करून दमली आज. इथं बसली देते. ए या ना. चला हे बघा मंडळी, ह्याला मंचुरियन खायचं त्यांनी कधी कालवा केलाय बघितला? ध्रुव मंचुरियन खात नाही बाळा, तिकडे असतंय ते. आई, ध्रुवची आई तर काय मंचुरियन देतच नाहीये. काय बोलायचं आता? मंचुरियन घेऊन ये त्याला एक. यश, चाय बनाएगा तो चाय में जायफल मीरा हाथ धावे लौंग. नको नेऊ त्याला, ती खातीये तिकडे. पकड त्याला, तू घेऊन जा. असंच फिरवून आण, थोडंसं काहीतरी तोंडात टाक आणि आमचं ऐकायचं नाही तुझा. तर मी बघितलं होतं दुपारी की मी सगळं कपाट वगैरे आवरलं होतं. मम्मीचे, माझे, ताईचे, भाऊचे, याचे सगळ्यांचे कपडे होते ते व्यवस्थित मी सेल्फनुसार व्यवस्थित लावले. प्लस माझे बँगल्स वगैरे होते, नेलपेंट्स होते, व्यवस्थित एका साईडला केले. सो मम्मी आली 5-5:30 वाजता. सो मम्मीला विचारलं, मम्मी आज जेवणाला काय करायचं आहे? सो मम्मी बोलली आज संडे आहे तर तू लाईक बटर चिकन असं कर, कारण माझं बटर चिकन खूप चांगलं होतं आणि माझ्या घरच्यांना सगळ्यांना खूप जास्त आवडतं. सो मग संध्याकाळी मी मार्केटला घेऊन आले, जे चिकन वगैरे साहित्य सगळं लागतं ते सगळं मी आणलं प्रॉपर. ओके, सो नंतर इथे ताईने भात ऑलरेडी घालून ठेवला होता. मग मी बटर चिकन वगैरे केलं आहे, प्लस नान होते ते मी बाहेरून ऑर्डर केलेत. ओके, घरी नको मिली मम्मी वगैरे मम्मीला उगाच त्रास, आईला आणि मम्मीला थोडं शांततेने चिला त्यांचं जाऊ दे. बघू शकता मी चिकनला दही वगैरे लावून 10-15 मिनटं ते मी लाईक थोडंसं वाटण वगैरे केलं होतं. ओके, कांदा खोबऱ्याचं असं वाटण केलं तर इथं बघा मस्त तेल सुटपर्यंत असं मस्त फ्राय करायचं. इथं मस्त कलर वगैरे आलेला आहे. ओके, आणि एका साईडला मी द्रूचं डाळभातसुद्धा रेडी करून ठेवलेलं आहे. ओके, आता माझा असा प्रॉपर असा मसाला फ्राय झाला, मस्त असं तेल पण बघा तुम्ही असं चारही बाजून सुटलेलं आहे. सो जे मी मेल्ट केलेलं होतं ओके चिकन, सो आता मी ह्याच्यात टाकते, ते 5 मिनटाचं ते स्टीम होऊन देते. त्याच्यानंतर मग थोडंसं मला पाहिजे तेवढं मी ग्रेव्हीसाठी गरम पाणी आहे ते ॲड वगैरे करू शकतं. जे चिकन होतं ते ह्याच्यात मी आता टाकले. 5 मिनटासाठी मी असेच गॅसवरती ठेवते, म्हणजे चांगलं व्यवस्थित त्याला अजून एकदा तेल सुटेल. त्याच्यानंतर मग मी ह्याच्यात एक गरम पाणी होतं ते ह्याच्यात नंतर या चिकनमध्ये ॲड वगैरे करून 2 शिट्टी फक्त घेणार, जास्त नाही. 2 शिट्टीत माझं चिकन व्यवस्थित शिजून होईल. ओके, सो 2 शिट्टी मी काढेल, नंतर मग लास्टचं काय असेल तो व्हिडिओ तुम्हाला मी. माझं बटर चिकन रेडी झालेलं आहे तुम्हाला मी गाईस. अशा प्रकारे माझं बटर चिकन केलं. थोडंसं मी ग्रेव्हीच ठेवलेलं आहे. इथे लेमन्स अँड ओनियन हे कट करून मी ते ठेवलेलं आहे डेकोरेशनसाठी. बघितलंच माझा आजचा दिवस असा कामात गेला. सो
जेवण माझं मी सगळं रेडी वगैरे झालं. सो मम्मीला आणि त्याला आता जेवण वगैरे वाढते. मीही स्वतः खाऊन घेते. सो तुम्ही आज बघितलं आज संडे होतं. सो पुरं माझे जे पण पेंडिंग काम्स होते ते मी प्रॉपर पद्धतीने केले. मी डेली तर ते लोक करतात, मम्मी आणि तर डेली करतेच. सो आज एक दिवस आपल्याला आराम आहे, म्हणजे सुट्टी आहे. संडेचा दिवस हा मला एकच भेटतो, कारण मंडे टू सॅटर्डे मला कंटिन्युअसली ऑफिसला वगैरे जावं लागतं. मग फॅमिलीसोबत मला एवढा टाईम स्पेंड नाही करता आला, म्हणजे नाही येत करता. असं मग विचार केला की आज संडे थोडंसं आपण काहीतरी वेगळं ट्विस्ट आणूया आपला आज ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये. सकाळी लवकर उठले, नाश्ता वगैरे केला, मार्केटला वगैरे केले, जे माझे पेंडिंग काम वगैरे ते मी प्रॉपर सगळंच केलं. थोडा फॅमिलीसोबत टाईमसुद्धा स्पेंड केला. परत जेवण वगैरे सगळं बनवलं. तेवढंच ताईला आणि मम्मीला दोघांना पण आराम भेटला. सो तुम्ही मला सांगा की माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. ओके, अक्षदा चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच न्यू ब्लॉगमध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.